आमदार खासदार पक्ष सोडून गेल्यामुळं काही फरक पडलेला नाहीये. आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातली जनता 100% आहे. शिवसेना हा पक्ष जो आहे ती आमदार खासदार निर्माण करणारी फॅक्टरी आहे. रामरक्षा आंदोलन मोहोळमध्ये आम्ही करणार आहोत. त्या रामरक्षा आंदोलनाला 2 ते 2.5 हजार लोक गोळा होणार आहेत. सुषमाताई आमदारे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या जुन्या नव्या शिवसैनिकांना व्यवस्थितरित्या एकत्र करून पक्ष बांधणी करून शिवसेना कशी वाढवायची त्याच्यावर मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा प्रमुख कर्माने. तर आज आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विचार विनिमय बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पक्षाच्या उपनेत्या तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई आमदारे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी लहानात लहान जो काही शिवसैनिक आहे, जो काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या पद्धतीनं पुढं कशा पद्धतीनं बांधणी करता येईल अशा पद्धतीनं योजना आखलेली आहे. बऱ्याच शिवसैनिकांमध्ये मतभेद होते किंवा परिस्थिती जी आहे, एकसंघ शिवसैनिक आपला मोहोळ तालुक्याचा शिवसैनिक जे आहे तो एकसंघ मानला जातो. परंतु या 2 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेनेची तशी परिस्थिती सध्या नाही आणि यामध्ये त्या जुन्या नव्या शिवसैनिकांना व्यवस्थितरित्या एकत्र करून पक्ष बांधणी करून शिवसेना कशी वाढवायची त्याच्यावर मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आता आमदार खासदार जात असताना काय कार्यकर्त्यात नैराश्य दिसतंय? नाही, अगदी आमदार खासदार जरी गेले, कारण सुषमाताईंनी सांगितलंच, आमदार खासदार असे किती जरी गेले तरी शिवसैनिक जो आहे, शिवसेना हा पक्ष जो आहे ती आमदार खासदार निर्माण करणारी फॅक्टरी आहे. आमदार खासदार या ठिकाणी आहेत का म्हणजे नव्यानं तयार होतील अशी सगळ्यांनाच आता माहिती आहे. नेमकं भविष्यात आहे का शिवसेना कोणत्या पद्धतीने उसळी घेणार आहेत? पक्षाचे उपनेते शरद कोळी बैठकीला दिसत नाहीत. आदरणीय शरददादा कोळी त्यांच्याकडं सोलापूर जिल्ह्याची कोणतीही संघटनात्मक तशी प्रकारची जबाबदारी नाही आणि ही जबाबदारी जी आहे ती सुषमाताई आमदारे यांच्याकडे. त्याच्यामुळे ते या बैठकीला काय म्हणजे त्यांचं असं असणं किंवा नसणं आहे का ते असते तर अजून काही मार्गदर्शन मिळालं असतं. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मोहोळ या ठिकाणी मीटिंग झाली. या मीटिंगला आमच्या महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या व जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई आमदारे या उपस्थित होत्या आणि या मीटिंगमध्ये सर्व संघटनात्मक आढावा घेण्यात आला. नवीन जुने पदाधिकारी मिळून एक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये आता इथून पुढं पक्षाची मोहोळ तालुक्यामध्ये काय रणनीती असेल ती ठरवण्याचं काम आदरणीय आमदारेताई आणि आमचे जिल्हा प्रमुख काकडे यांच्या उपस्थितीत झालं. नेमक्या आता या बैठकीत काय काय ठरलंय? बैठकीमध्ये असं ठरलंय की नवीन पदाधिकारी जुन्यांना संघ घेऊन, निष्ठावंतांना संघ घेऊन निष्ठावंत शाखा प्रमुख करायचं असं ठरलंय. प्रत्येक गावात शाखा खोलणार आणि PLOचं काम जोरात करणार आणि पक्षाची बांधणी येणाऱ्या 2029 साठी मजबूत करण्यासाठी ही मीटिंग झाली. रामरक्षा आंदोलनाच्या संदर्भाने काय चर्चा? रामरक्षा आंदोलन मोहोळमध्ये आम्ही करणार आहोत. त्या रामरक्षा आंदोलनाला 2 ते 2.5 हजार लोक गोळा होणार आहे. पण काय स्थानिक पदाधिकारी देखील गैरहजर असल्याचं दिसले? नाही, एकही गैरहजर नव्हता. हे सर्व चुकीची माहिती आहे. पुढची काय रणनीती ठरली? तालुका अध्यक्ष असतील किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काय निवडी वगैरे झाले का आणि काय काय प्रक्रिया झाली? नाही, आता निवडी झालेल्या नाहीत, परंतु आता होतील. ह्या 2-4 दिवसामध्ये सर्व निवडी नवनियुक्त पदाधिकारी होतील आणि सर्वांना घेऊन करणार आहे. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मीटिंग झाली. आपण जर पाहिलं तर आता पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, ते पक्ष सोडून जात असताना एक कुठेतरी शिवसैनिकांमध्ये आता एक नैराश्याचं वातावरण दिसतंय किंवा मरगळ आल्यासारखं दिसतंय. आमदार खासदार पक्ष सोडून गेल्यामुळं काही फरक पडलेला नाहीये. आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातली जनता 100% आहे आणि येणाऱ्या 2029ला नक्की कळेल ह्या गद्दारांना की
काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये.